नमस्कार विद्यार्थिनींनो व पालकांनो. मी एक स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिसर, विद्यार्थी विकास मार्गदर्शक, त्याचप्रमाणे रिटायर्ड इंडियन एअरफोर्स अधिकारी आणि मी ज्ञानदीप एज्युकेशन अंतर्गत विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन करत असतो. विद्यार्थ्यांना करिअरच्या दिशा देत असतो आणि विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. हा माझा 15 वर्षाचा अनुभव आहे आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक शाळा कॉलेजमध्ये मी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन नियमित करत असतो. आणि याद्वारे मला तुम्हाला आज असा विषय आहे की महत्त्वाचा आहे की त्याच्यामध्ये चिंता नको चिंतन करा, भान ठेवून मनन करा. म्हणजे चिंता नको, चिंतन केलं पाहिजे. भान ठेवलं म्हणजे आपल्याला मनन होतं. या दोन पूरक गोष्टी ज्या आहेत त्या आपण आज थोडक्यात शिकणार आहोत आणि आपल्याला त्याची माहिती आपण थोडक्यात तुम्हाला मी देणार आहे. माझा सखोल अभ्यास त्याच्यामध्ये आहे. आपण लक्षात घ्या की आपल्या स्वतःचं ज्यावेळी आपण आत्मपरीक्षण करतो आणि आपल्याला निरीक्षण करताना स्वतःला निरीक्षण करूच शकत नाही. काही वेळेला आपल्याला बऱ्याच वेळा गोष्टी अडथळे येतात आणि त्या मग आपल्याला काय होतं की आपल्याबद्दलचं निरीक्षण करायला आपण मित्र, नातेवाईक किंवा शिक्षकांकडून आपली माहिती घेत असतो किंवा स्वतः कुठेतरी आपला संवाद स्वतःची साधत असतो व्हिडिओद्वारे किंवा ऑडिओद्वारे. आणि मग त्याच्यावरून आपल्याला समजते की आपल्यामध्ये कोणते गुण, कोणतं परीक्षण आपण केलं तर आपल्याला कोणत्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत आणि कोणत्या गोष्टीची कमतरता आहे हे सर्व आपल्याला हळूहळू समजायला लागतं. आणि मग आपल्या आत्मपरीक्षणानंतर आपण आपलं मनन करायला सुरुवात करतो. मनन करण्याकरता काय होतं की आपल्याला मनन म्हणजेच नेमकं काय ते तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. घडलेल्या घटनांची उजळणी करणे जेणेकरून ती विसरली जाणार नाही आणि जर विसरली गेली तर परत ते मनन होणार नाही. आणि म्हणून मनामध्ये घडलेल्या घटना त्या साठवून ठेवणे आणि ठेवले जाणे. या घटना ज्या घडतात त्याचं आपण मनन करतो आणि बुद्धीवर काही ना काही त्याचा परिणाम होतोच आणि त्या खोलवर रुजल्या जातात. आणि मग आपण जर रुजवल्याच नाही तर आपलं त्याच्या ठिकाणी मनन होऊ शकत नाही, आपल्याला ते आठवूच शकत नाही. हे सर्व बाबीचा मननचा खरा अर्थ आहे तो. आणि त्याच्यानंतर आपल्याला जर मननच नसेल आपलं तर खोलवर चिंतन आपण करू शकणार नाही. ही सुद्धा बाब आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणून आपण मनन करताना आपण ज्या घटना घडतात, जे आपण वाचन करतो, जे आपण अभ्यास करतो, जे आपण उजळणी करतो, ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कुठेतरी आपल्या स्वतःला झोकून देत असतो, त्या घटना आपण नक्कीच रुजवल्या गेल्या पाहिजेत, त्या आपण मनामध्ये साठवल्या गेल्या पाहिजेत. जेणेकरून कधी पण आपल्याला त्या उलगडा करताना आपल्याला त्याला स्पष्टपणे आपल्याला त्याचा संवाद साधता आला पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ॲक्च्युली चिंतन आणि मनन हे जोड शब्द आहेत. म्हणजे का जोड शब्द आहे? कारण चिंता जर सोडली तर आपण चिंतन करू शकतो आणि जर भान जर ठेवलं तर आपलं मनन करू शकतो. या सर्व बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आपण दररोज सकाळी उठतो, नंतर आपण स्वतःला एखाद्या वेळेला आपण ध्यान करतो किंवा मग एखाद्या आपण त्याच्यामध्ये कुठेतरी स्वतःला देवाच्या अधीन कुठेतरी आपण काहीतरी चांगल्या नामस्मरण करतो. या सर्व गोष्टी करत असताना स्वतःचं मन का स्थिर असतं त्यावेळेला? कारण आपण अशा वेळेला की जिथे आपल्याकडे हे जे वातावरण आहे पहाटेचं, ते तुमचं पहाटेचं वातावरण स्थिरावलेलं असतं. तिथे कोणत्याही भावना किंवा कुठल्या प्रकारची गडबड किंवा गोंधळ त्या ठिकाणी नसतो. म्हणून आपण सकाळी ते मनन केलं पाहिजे. मी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, मी काय काल ठरवलं होतं, आज मला काय करायचं आहे आणि कसं मला साध्य करायचं, याच्यावर मला काय युक्ती करता येईल, काय मला त्या ठिकाणी नवीन सुधारणा करता येईल. या सर्व आपल्याला त्या ठिकाणी सकाळी या गोष्टी प्रकट झाल्या पाहिजेत. म्हणून नेहमी सकाळच्या ज्या विचाराने ज्यावेळी आपण चालतो त्या आपल्याला यश मिळण्यामध्ये कुठल्या अडचणी निर्माण होत नाही. म्हणून आपण मनन करताना सकाळी नक्कीच मनन करत चला. म्हणजे सकाळी आपण नक्कीच त्याचं भान ठेवून ज्या रुजलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आत्मसात करा. सकाळपासून तर रात्रीचं नियोजन, कालचं नियोजन, उद्याचं नियोजन, या सर्व बाबी आणि काय काय केलं मी याचंसुद्धा तुम्ही तुमच्या मनामध्ये रुजवू शकता. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी आज सांगत आहे. आणि त्याचप्रमाणे लक्षात घ्या की आपण जन्मतच असलेल्या स्नायूमध्ये बिघडलेला तोत्रेपणा जर असेल त्यावर जर मात करायचं असेल तर आपल्याला अवघड पडतं. म्हणून लक्षात घ्या की सभेत जर वक्तृत्वाची भीती वाटल्याने तोत्रेपणा येत असेल तर सरावाने घालवता येतो. हे सर्व कधी आपण जर प्रॅक्टिकल केलं तर
आणि आपलं जीवन कार्य जर घडवायचं असेल, निवडायचं असेल, तर त्याची आपण दखल घेतली पाहिजे. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, गुडघे तिरपे आहेत, आपण मिलिटरीत भरती होऊ शकत नाही. पाय आपले सपाट आहेत, आपण मिलिटरीत भरती होऊ शकत नाही, कारण शारीरिक अवस्था आपली त्या पद्धतीची नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपण उगीच काय त्या इच्छा ठेवून सुद्धा चालणार नाही. म्हणून आपल्याला आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करताना आपल्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, आपल्याला काय चांगलं करता येईल याच्यावर आपल्याला नक्कीच विचार करता येतो. आणि म्हणून आपण कधीही चिंता करू नये, नेहमी चिंतन करावं. कारण चिंता हे काय करतात, मानसिक आणि शारीरिक समस्यांना जास्त त्रास देतात आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात. आणि बऱ्याच वेळा काय होतं, चिंता आपल्याला त्रासदायक का ठरते, की आपल्याला छोट्या असो किंवा मोठ्या समस्या असो, त्याच्यामध्ये आपण जास्त भीती आपल्यामध्ये निर्माण होते. आणि भीती निर्माण झाल्यामुळे आपल्याला जे काही यश किंवा जे काही आपल्याला साध्य करायचं आहे ते आपण साध्य करू शकत नाही. चिंतन करण्याकरता काय केलं पाहिजे आपण, की आपलं ध्यान, योगासनं, आसनं, मन, प्राणायाम या सर्व गोष्टी आपण केल्या तर आपलं नक्कीच त्या विषयावर आपण चिंतन करू शकतो. ही सवय आपल्याला रोज लागली पाहिजे. याच्याकरता चिंतामुक्त होण्यासाठी आपलं धैर्य महत्त्वाचं असतं. स्वतःच्या मनावर आपला ताबा असावा लागतो. मनाला नियमित अभ्यास द्यावा लागतो. म्हणजे मनन आणि चिंतन याचे एकमेकाच्या पूरक गोष्टी ज्या आपण त्या करता आल्या पाहिजे. हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. आपण करत असलेल्या विचारांना आपण माझी चिंता दूर होते का वाढते याच्यावर आपण प्रश्न विचारला पाहिजे. ते विचार मला शांत होण्यात मदत करतायत का ते मला अजून अस्वस्थ करतायत याच्यावर सुद्धा आपण विचार केला पाहिजे. विचार आणि कल्पना करत आहे हे सगळं आत्ता या घडीला खरंच घडत आहे का याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. मला म्हणजे माझे जे चिंता आहेत हे खरंच स्तोत्र त्याच्यामध्ये माहिती आहे का, की मी चिंता करतो का चिंतन करतो याच्यासुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि थोडं आत्मचिंतन, स्वतःच्या विचाराचा पॅटर्न समजून घेतला पाहिजे. विचाराची अतिशयोक्ती आपण करू नये कधीच. आणि त्याच्यात आपल्याला नेमकं टोकाचे विचार मनात येत असतील तर आपण त्याने कुठेतरी विचाराला सुद्धा अतिशयोक्ती देतोय असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरू शकतो. आपल्या समस्या ज्या आहेत, वर्तमान परिस्थितीमध्ये नक्की काय करू शकतो, आपल्याला नियंत्रण कसं करता येईल, सकारात्मक कसं राहता येईल, आपलं कसं नियोजन करता येईल, भविष्यासाठी आपण कसं कार्य करणार आहोत याच्यावर आपल्याला सोल्युशन काढता आलं पाहिजे. चिंता न करता. चिंता नक्कीच माणसाला येत असतात. असं नाही की चिंता कोणी करत नाही. बऱ्याच वेळा लोक चिंता करतात, त्याच्यामुळे विचारामध्ये आणि त्यांच्या काल्पनिक काळजीमध्ये त्यांना ती चिंता वाढत जाते. आणि वाढलेल्या चिंतामध्ये काय होतं, आपलं नेमकं करिअर घडवताना आपल्या स्वास्थ्याबद्दल, आपण कुटुंबातील समस्या असेल, नातेवाईक असेल, संगोपन असेल, अभ्यास असेल, या सर्व भविष्याच्या ज्या गोष्टी असतात त्यामुळे आपण काय येतो, काळजी करतो आणि चिंताग्रस्त होत असतो. हे न करता स्वतःला चिंतनामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे. आणि आपण ज्या समस्या असतील त्याच्यावर कसं आपल्याला सोल्युशन काढता येईल याच्यावरसुद्धा आपण चिंता केली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि एखादी गोष्ट नियंत्रणाबाहेर जात असेल ती ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. म्हणजे काय होतं, काही वेळेला आपल्याकडून काय होतं की थोडी फार मोठी चूक होते, पण ती आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे. नंतर आपण स्वतःला कुठेतरी समजून घेऊन आपण तटस्थ राहिलं पाहिजे. आणि नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये मग आपलं मानस भान ठेवून आपण चिंतन केलं पाहिजे. या सर्व चिंतनाच्या मनाचे ज्या काही विषय आहेत याच्यावर तुम्ही आत्मपरीक्षण करून आपल्या अभ्यासामध्ये, आपल्या करिअरमध्ये, आपल्या जीवनामध्ये यश मिळवण्याकरता तुम्हाला या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लक्षात घ्या की मी तुम्हाला जे सांगतोय की आज 4 महत्त्वाचे बाब असतात. आता मी तुम्हाला चिंतन आणि मनबद्दल सांगितलंय, पण त्याच्यामध्ये आपल्याला 4 महत्त्वाच्या गोष्टी, वाचन, लिखाण, चिंतन, मनन. वाचन, लिखाण, चिंतन, मनन हे आपल्याला शाळा कॉलेजमध्ये करावं लागतं. जर आपण वाचन केलं, लिखाण केलं नाही तर आपलं मनन होणार नाही. आपलं जर मनन नाही झालं तर आपली चिंता वाढेल. या सर्व बाबी तुम्ही जर लिखाण केलं तर आपलं लिखाणमध्ये काय होतं, आपलं मन लागतं. मन लागल्यावर आपलं चिंतन होतं. चिंतन केलं आपल्या मनामध्ये आपण ते रुजवतो. या सर्व बाबीचा 4 विषयावर तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला वाचनाबरोबर लिखाणसुद्धा केलं पाहिजे. पॉईंट्स काढले पाहिजेत, नोंदी घेतल्या पाहिजेत. तर तुमचं मनन खोलवर, तुमच्या मनामध्ये खोलवर रुजलं जाईल. आणि ते खोलवर रुजल्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला कधी पण बाहेर काढून आपल्याला त्याचं चिंतन करता येतं. आपल्या चिंता कमी होतात. हे फॉर्म्युले आहेत. हे तुम्ही जर आज लक्षात घेतलेत तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मी
100% होणार आहे विद्यार्थ्यांनो, विद्यार्थिनींनो आणि पालकांनो. त्याच्याकरता आपण जास्त काळजीने या सर्व गोष्टी करत चला. चिंता करू नका. चिंतन करा, भान ठेवा आणि आपलं मनन करत चला. ओके, धन्यवाद. जय हिंद.